ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 50-50चा फॉर्म्युला धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार। मुंबईतही 50-50च्या मागणीसाठी शिवसेना आग्रही राहणार, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। नागपूरच्या रेशीमबागेत आज संघाचा बौद्धिक, भाजपा शिवसेना आमदारांसह शिंदेंची उपस्थिती, अजित पवार येणार का याकडे लक्ष। तपोवनमधील वृक्षतोडीवर इम्तियाज जलील यांचा विरोध, धर्माच्या नावाखाली हजारो झाडं कापली जात आहेत, कुंभमेळ्याच्या इतका निधी देण्याची गरज काय, जलील यांचा सवाल। सांगली महापालिका निवडणूक ताकदीनं लढणार, विशाल पाटलांच्या नेतृत्वात निवडणूक लढू, काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची माहिती। विरोधी पक्षनेते पदावरून फडणवीसांवर पृथ्वीराज चव्हाणांची टीका, विरोधी पक्षनेते पद द्यायचं नसेल तर त्यांना सांगावं, उगाच फडणवीसांनी नाटकं करू नयेत, चव्हाणांचा हल्लाबोल। ओबीसी नेते मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला, बीड माजलगावात हल्ला झाल्याची माहिती, धारूर पोलीस ठाण्यात तक्रार। डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलिसांकडून 450 पानांचं आरोपपत्र दाखल। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये भाजपची कठोर कारवाई, पक्षशिस्त मोडणाऱ्या 16 बंडखोरांचं 6 वर्षांसाठी निलंबन। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, संगमनेरच्या जवळे कडलक गावातील घटना, चिमुकल्याचे नातेवाईक, ग्रामस्थ आक्रमक। लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत लोकल वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचे होणार हाल। केरळमधील स्थानिक निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक यश, अहिल्यानगर शहरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। 40 गावातले सीसीआय केंद्रावर 1336 क्विंटल कापसाची खरेदी, कापूस खरेदीची मर्यादा वाढवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, 2000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी केली केंद्रावर सीसीआय नोंदणी। जळगाव जिल्ह्यात पसरली थंडीची लाट, जिल्ह्याचा पारा 6.5 अंशाच्या निच्चांकी पातळीवर, पुढील काही दिवस थंडी वाढण्याचा इशारा।